तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचे नाव आहे योगेश भावसार. मित्रांनो, आपण आता फिश टँक कस्टमरच्या घरी आणलेला आहे आणि आता याची सजावट झालेली आहे. मित्रांनो, या कस्टमरांनी बघा कसा भिंतीमध्ये टँक फिट केलेला आहे, जेणेकरून जागाची बचत पण होते. पूर्ण फिश टँक हा भिंतीमध्ये टाकलेला आहे. पुढच्या साईडने हॉल आहे, मागच्या साईडने किचन आहे. हा फिश टँक मधोमध बसवलेला आहे. सरांनी माप दिलं 4 फूट लांब आहे. हा हाईटला 2 फूट आहे, रुंदीला तो 1 फूट आहे. मित्रांनो, कस्टमरच्या घरी आल्यानंतर त्यांनी जे माप दिलं होतं त्या मापानुसार मी ना जो फिश टँक आहे ना तो बनवून आणला होता. पण कस्टमर इतकं छान ते माप दिलेलं होतं की त्याच्यात मी माझा फिश टँक फिट केलेला. बघा, कुठेही जागा ठेवलेली नाही त्या फिश टँकला, कुठल्याही प्रकारची जागा, काहीच नाही जागा, एकदम व्यवस्थित फिट केलेलं आहे. आता फिश टँक रिकामा आहे आणि पाईपाच्या सहाय्याने आपल्याला याच्यात पाणी भरायचं आहे. मित्रांनो, आता आपण याच्यात आता पाईपाद्वारे पाणी भरणार आहेत आणि हा फिश टँक हा जागेवरच भरायचा आहे. आपल्याला कुठल्या प्रकारचा फिश टँक खाली उतरवायचा नाही आहे, कारण जर खाली उतरवण्याचा प्रयत्न केला तर फिश टँक फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे ना फिश टँक हा जागेवरच भरला पाहिजे. फिश टँक पूर्णपणे भरून झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आता बघा ऑक्सिजनचे हे चालू आहे बघा. आणि आता मी पूर्ण लाईट पण फिट केलेला आहे याच्यात. बघा, ट्यूबलाईट फिट केलेली आहे. आता बघा ट्यूबलाईट चालू झाली आहे बघा. आता याचे ना या टॉयमधनं पण बबल चालू झाले बघा, व्यवस्थितपणे बबल पण चालू झाले. 2 ठिकाणी ऑक्सिजन लावला होता आपण, तो व्यवस्थित चालू झाला. आता आपल्याला याच्यात आहे ना मासे सोडायचे आहे. हे बघा, आपण आता याच्यात मासे सोडणार आहे. ते मासे बघून घ्या. आता बघा, फायनली हा फिश टँक रेडी झाला आहे, पूर्ण झाला आहे रेडी हा. आता यात मासे पण सोडलेले आहे, बघून घ्या तुम्ही. आपण त्यांच्या घरी हा फिश टँक बसवला आहे. त्या कस्टमरांना हा फिश टँक आवडला का नाही ते आपण त्यांचे मत जाणून घेऊया. तुम्हाला फिश टँक तर योगेश भाऊ, फिश टँक मला ज्याची अपेक्षा होती त्याच्याही पेक्षा तो सुंदर बनवलेला आहे फिश टँक. आणि फिश होम मच्छालय आपल्या दुकानाचं नाव आहे योगेश भाऊंच्या, योगेश भावसार. सांगितल्या पद्धतीने सुद्धा त्याच्यापेक्षा काही पटीने चांगलं काम होतं योगेश भावसार. तर नक्कीच त्यांच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. आणि अशाच प्रकारचं काम तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकदा अवश्य भेट द्या फिश होम मच्छालय योगेश भाऊ भावसारी यांना. थँक्यू. या फॅमिलीचा हा फिश टँक पूर्णपणे आवडला आहे. जर तुम्हाला जर हा फिश टँक आवडला असेल तर तुम्ही माझ्या शॉपला व्हिजिट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब